तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रिपद व्हायचंय, यासाठी ते खासदार फोडण्याचे प्रयत्न करतायत असं राऊत म्हणाले। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी हा दावा फेटाळला। प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे। झालं ना, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलाय? हा, याचे फोडा, त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळ्याकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या। एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही, पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे। त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या, त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत। पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत। आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही। सर्व खासदार माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, एक दिलाने आहेत। अनेकदा आमच्या त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितल्या आहेत। ठीक आहे, कोणी भेटत असतील, आता लोकसभेमध्ये कोणी भेटतात याचा अर्थ, पण सर्व खासदार जे आहेत आमचे ते पवार साहेबांच्या पाठीमागे सर्व उभे आहेत। कुठलाही मला फोन आला नाही आणि आमच्या कुठल्या खासदारांना फोन पण नाही आला। ही चर्चा फक्त माध्यमांद्वारे चर्चा चालू आहे, ती प्रत्यक्षरित्या कुठलीही चर्चा नाही।